आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या महिलेशी लग्नास नकार, पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित। महिलेशी रिलेशनमध्ये राहून तिच्या पतीच्या मृत्यूनंतर विम्याचे 5 लाख रुपये व 22 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन अपहार करणाऱ्या महिलेला मारहाण करून लग्नास नकार देणाऱ्या पोलीस शिपायाविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। त्यामुळे जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्यानं पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आलंय। तुषार अनिल सुतार असं या पोलीस शिपायाचं नाव आहे। तो खडक पोलीस ठाण्यात नेमणुकीला होता। यातील फिर्यादी महिला आपल्या पती व मुलासह रास्तापेठेत राहतात। 2019 मध्ये त्यांची तुषार सुतार यांच्यासोबत फेसबुकवर ओळख झाली। ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं। फिर्यादी महिलेला तुषार यानं पत्नीबरोबर राहत नाही असं सांगून फिर्यादी यांना सोबत राहण्याबाबत विनंती केली। त्यास फिर्यादी यांनी नकार दिला। फिर्यादी व तुषार यांच्या रिलेशनमध्ये असल्याबाबत तिच्या पतीला समजल्यावर त्यानं महिलेला घराबाहेर काढलं। तुषार व ही महिला व त्यांच्या मुलीसह सुमारे 3 वर्ष आंबेगाव इथं एकत्र राहत होते। दरम्यान फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारणा केली असता त्यांनी वेगवेगळी कारणं देत टाळाटाळ केली। 19 सप्टेंबर 2021 रोजी या महिलेच्या पतीचं निधन झालं। त्याच्या पॉलिसीचे 9 लाख रुपये या महिलेला मिळाले। या पैशांपैकी तुषार यांना वेगवेगळी कारणं सांगून तिच्याकडून 5 लाख रुपये व 22 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन गेला व ते पैसे व दागिने परत न करता त्याचा अपहार केला। या महिलेनं लग्नाबाबत विचारले असता तुषार सुतार यानं तिला मारहाण व शिवीगाळ करून लग्नास नकार दिला। त्यामुळे तिनं समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यामुळे जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलिन करणारं वर्तन केल्यानं पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी तुषार सुतार याला निलंबित केलं। ब्युरो रिपोर्टर सूरज पारवे।